पुण्यामध्ये मनसेचं ठरल्याचं सांगितलं जात आहे। पुण्यात मनसे विधानसभेच्या 8 जागा लढणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले। तर पुण्यातून मनसेचे उमेदवार कोण असणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे, कारण पुण्यातील मनसेचे जे मोठे नेते होते वसंत मोरे यांनी मात्र मनसेला लोकसभेपूर्वीच रामराम ठोकला आणि त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर आता ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे। तर दुसरीकडे राज ठाकरे हे विधानसभेसाठी कामाला लागल्याचं पाहायला मिळतं। ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि पुण्यातील 8 विधानसभा जागांवर मनसैनिकांना ते निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती समोर येते। त्यासाठी तयारीला लागा असे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचं कळत आहे। पुण्यातून मनसेचे उमेदवार कोण असणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। तर अजय शिंदे, साईनाथ बाबर यांच्या नावांची चर्चा आहे। मनसेकडून किशोर शिंदे, बाबू आगसकरांची ही नावं चर्चेत आहेत। तर राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकीमध्ये एकला चलोरेची भूमिका पाहायला मिळते आणि अशामध्ये आता कोणाकोणाला राज ठाकरे संधी देणार आणि राज ठाकरेंच्या मनसेला किती यश या विधानसभेमध्ये येणार याविषयी उत्सुकता आहे। कारण मागच्या विधानसभेमध्ये फक्त एक आमदार राज्यभरातून राज ठाकरेंच्या मनसेचा निवडून आला होता। तर लोकसभेमध्ये राज ठाकरेंच्या मनसेचा एकही उमेदवार उभा राहिलेला नव्हता आणि त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता महायुतीला। मात्र आता त्यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? पुण्यामध्ये मनसेची जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसतंय आणि 8 जागांवर मनसैनिकांना राज ठाकरे यांनी तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे। काय काय अपडेट्स आहेत? कोणकोणत्या जागा आहेत या? खरं तर पुण्यातील 8 विधानसभाच्या ज्या जागा आहेत त्या जागेवरती मनसे लढणार आहे आणि याचा सगळा फटका जो आहे तो भाजपला बसणार आहे। खरं तर पुण्यामध्ये काही वर्षापूर्वी 29 नगरसेवक जे होते ते मनसेचे होते आणि पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये मनसेची मोठी ताकद सुद्धा आहे। खरं तर काही दिवसापूर्वी पुण्यातील हडपसर विधानसभेचा उमेदवार म्हणून साईनाथ बाबर जे शहराध्यक्ष आहेत मनसेचे, त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्याचबरोबर इतर जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये मनसे जे आहे ते आपले उमेदवार उभे करणार आहेत आणि त्याचा सगळा जो फटका आहे तो भाजपला बसण्याची शक्यता आहे। कारण भाजप आणि मनसे यांचे जे मतदार आहेत ते एकाच विचाराचे आहेत, एकाच विचारानं काम करणारे हे सगळे मतदार आहेत आणि एकंदरीत भाजपच्या विरोधात जर मनसे उभा राहिलं तर त्याचा फटका बसू शकतो। त्याचबरोबर मनसेने लोकसभेमध्ये मोदी यांना पाठिंबा दिला होता, परंतु विधानसभेमध्ये मात्र मनसे हे एकला चलोची जी भूमिका आहे ती स्वीकारेल असं सांगितलं जात होतं। कारण मनसे जे आहे ती आपली ताकद पुन्हा एकदा आजमावून पाहताना या ठिकाणी दिसत आहे। कारण मनसेचे एकमेव आमदार जे आहेत ते राजू पाटील आहेत आणि काही वर्षापूर्वी पुण्यातील खडकवासला विधानसभेमध्ये वांदळे यांच्या रूपानं मनसेचे आमदार या ठिकाणी काम करत होते। त्याचबरोबर शहरातील कसबा पेठमध्ये सुद्धा जी आहे ती मनसेची ताकद आहे। त्याचबरोबर वडगाव शेरी, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला आणि इतर मतदारसंघ जे आहेत त्या सगळ्या मतदारसंघामधून जे आहेत ते मनसे आता आपली भूमिका आणि त्यांचा उमेदवार जाहीर करणार आहे। निश्चितच चंद्रशेखर, एकूणच असंही म्हणता येईल की मनसेची ताकद नेमकी किती आहे पुण्यामध्ये आणि वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर आता मनसैनिक जे आहेत त्यांची कशा पद्धतीने या ठिकाणी कस लागणार हेही पाहावं लागणार आहे। तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।